हॅलो फ्रेंड्स, मी विजया आहिरे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूबच्या मिनी ब्लॉगमध्ये. तर काय होतं ना, आपण 2-2, 3-3 कर्टन्स जे आहेत ते एकसाथ लावलेले असतात. पण त्यांच्यामध्ये जेव्हा कर्टन्स आपण सरकवतो किंवा विंडोला लावतो तेव्हा ते गॅप दिसतात ना मध्ये. तर ते करायचे नसेल, ते गॅप दिसायला नको असं वाटत असेल, तर त्याच्यासाठी एक मस्त बेस्ट ट्रिक जी आहे ती मी आज तुमच्यासोबत शेअर करते. तर मी एक जो पडदा आहे तो आधी प्लेट्स घेतल्या, त्याच्या सगळ्या लावून घेतल्या, सगळ्या प्लेट्स रॉडमध्ये टाकल्या आणि त्याच्यासोबत जी एक प्लेट आहे ना ती बाहेर रॉडच्या बाहेर ठेवली. त्याच्यासोबत जो दुसरा पडदा होता ना त्याची जी एक प्लेट आहे ती ह्या दुसऱ्या पडद्यासोबत अरेंज केली आणि ती पण प्लेट आतमध्ये टाकून घेतली. तर ह्या पद्धतीने जे तुमच्याकडे जेवढे पण कर्टन्स आहेत ना, तर तेवढे सगळे कर्टन्स तुम्ही ह्या पद्धतीने लावून घ्यायचे. जसं की आता समजच असेल, व्हिडिओमध्ये मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेलंच की एक प्लेट रॉडच्या बाहेर ठेवायची आहे. त्याच्यासोबत जो सेकंड पडदा असतो त्याची जी एक प्लेट आहे, म्हणजे एक रिंग पहिले टाकून घ्यायची आणि त्याच्यासोबतची जी सेकंड जी एक फर्स्ट प्लेट जी होत असते पडद्याची ती अरेंज करून आणि त्या सगळं त्या रॉडमध्ये टाकायचे. अशा पद्धतीने तुमच्याकडे जेवढे पण पडदे आहेत ना ते सगळे रॉडमध्ये टाकून घ्यायचे. आणि ही जी रॉड आहे तर मी आता विंडोवर लावून दाखवते तुम्हाला. काय आहे की माझी जी विंडो आहे ना ती खूप जास्त उंच आहे. मी सिटिंगवर उभी राहिली ना तरी पण मला ते जमत नाही. तर मी जरा खिडकीवर उभं राहून वगैरे तो रॉड टाकून घेतला. तो सगळा व्हिडिओ मी स्किप केलेला आहे. आणि हे बघा, अशा पद्धतीने एकदम सिंपल आणि स्वीट असं लुक येऊन जातो. म्हणजे जो पडद्यांमध्ये जो गॅप बनलेला असतो ना, आपण जेव्हा पडदे खेचतो तेव्हा तो गॅप दिसत नाही. पडदे एकसारखे दिसतात. आता हा पोर्शन इकडचा आहे आणि हा पोर्शन इकडचा आहे. तर अशा पद्धतीने मी पूर्ण जे कर्टन्स आहेत ते अरेंज करून घेतलेले आहेत. अतिशय छान आणि युनिक अशी ट्रिक आहे, जी सगळ्यांना खूप जास्त युजफुल आणि आवडणारी पण आहे. कारण की शेअर कर्टन जे आहेत ते मागे लावल्यासारखे वाटतात आणि जे मोठे कर्टन्स आहेत ते पुढे लावल्यासारखं वाटतात आणि इक्वल असं खूप सुंदर आणि असं मस्त लुक येऊन जातं. तर माझ्या ह्या ज्या ट्रिक्स आहेत ना त्या नक्की फॉलो करत चला तुम्ही. आणि ह्याच्या म्हणजे तुमच्या कामाला येतील अशा छोट्या छोट्या टिप्स असतात माझ्या, बट बेस्ट टिप्स असतात. तर ही जी टिप्स आहे ती तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला याचा काय रिझल्ट वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच युजफुल आणि सुंदर अशा होमसाठी ज्या टिप्स आहेत, छोट्या छोट्या ज्या ट्रिक्स मी बनवत असते, करत असते, ते तुमच्यासोबत मी शेअर करत असते. जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओचा लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.